मी शिमिट काली तर हे पाहून ती खेबडी मला नावत होती, पण तिला हे माहित नाही तिच्या त्या खरदुल्या बॉयफ्रेंडच्या पगाराच्या दुप्पट किमतीचा आयफोन तर मी खिशात घेऊन येतोय. कारण तुम्हाला माहिती आपला इगो आटला म्हणजे डायरेक्ट तिथं वन ऑफ पेटला. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ बंटी शेट भेटला, नुसती कॉलर उडीत होता. चायला म्हणलं तोय नेमकं गोळ्या बिळ्या संपल्या काय, चाल बरं आधी देवाच्या पाया पडून येऊन मग तुला गोळ्या घेऊ. महादेवाला गेलो मस्त पैकी, महादेवांचं दर्शन घेऊन माग आलं. नगरला गेलो मोबाईल आणायला. आता तुम्हाला तर माहिती आहे 13 प्रो ते काय पेटी पॅक भेटत नाही, त्याच्यामुळे तिथं काही व्हिडिओ नाही काढले. आणि कसं आहे ना, आपले जेवढं आतरून तेवढेच पाय पसरायचे. नाही तर मोकार मी आता 17 प्रो घेतला असता, पण हप्ते भरायला मग डायरेक्ट फाटून हातात आली असती. त्याच्यामुळे म्हणलं भाई आपल्याकडे जेवढे आहेत ना तेवढं उड्या आणायच्या. मोबाईल घेऊन गणी भाई पैसे आणून म्हणलं चला आता पुरी भाजी खाऊ घाला. तुम्हाला माहिती फुकट असल्या आम्ही सोडितच नाही. गाण्या म्हणला मी खर्च करतो म्हणलं, अरे 30-40 पुऱ्या लावा लवकर. मोकर 30-40 पुऱ्याचा दानका बशील आणि चायला म्हणलं आता नाही नाद राहिलं, विषय पंपात झालाय. ही 13 प्रो मधली व्हिडिओ आहे, कशी वाटते एकदा कमेंट मध्ये सांगा भाई. आता थोडी ब्लॉगला क्वालिटी चेंज होईल, बाकी काय विषय नाही. थोड्या दिवसांनी 17 प्रो घेऊन टाकू, काय अडचण नाही. साईटवर गेलो पेमेंट आणायला, म्हणलं चला आता थोडं वजन आणून रोज तर मस्त मिठात देत. पेमेंट घेऊन माग आलो नाही. रोहित कार्यकर्ते भेटले ते काय म्हणतात ना ते एकदा ऐका. नाच करते काय यांचे शब्द ऐकून म्हणलं चायला आपले रोहित चांगले फॅन फॉलोईंग झाले. ट्रिपल एका पाहून लोक नुसते वळू बघायचे आमच्याकडे. पुढे आलो सुरेश शेटला बोलून घेतलं तर टपरीवर सुरेश शेट म्हणला घ्या रेड बोल. म्हणलं नको, आमच्या कार्यकर्त्यांना फिजा जादा आवडती. फिजा पेलो तेवढ्यात त्याचा भाव काय म्हणतोय ते ऐका. लाज लागायला पुरी कावळा म्हणलं आता जादा थांबणं बरोबर नाही. आपल्याकडे भला मोठा बंडल आहे, आपल्याला जर इकडे हायवेला धरलं नाही एखाद्याने मोकळ धोमची तर व्हिडिओ काढता बंटी शेट काय म्हणला ती एकदा ऐका. रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमीतात ना, मग मात केलाच पाहिजेत. लोक कपड्याला शेंड आणतात, आपण डायरेक्ट बुटाला आणायचा. विषय डायरेक्ट पंपात करायचा. आम्ही बंटी शेटच्या भाचीला न्यायला आलतो, ती तिथं काय म्हणली ती एकदा ऐका. विषय कसा आहे अर म्हणला आता नाही नाद राहिला, विषय पंपात झालाय.